पिकअप 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 पिकअप. अरे ही फोन उचलत का नाहीये? कामात असेल, डबिंग करते ना ती. हॅलो. तू अजून झोपलीयस? डोंट टेल मी. हॅलो आई. नाही मी झोपले नाहीये. ते एक्सरसाइज करत होते, मग शवासन करत होते रिलॅक्स व्हायला. किमान खोटं तरी बोलू नकोस. ठीक आहे, वेळ आहे का उठायची? किती वाजलेत आता? अगं काल रात्री झोपायला उशीर झाला ग. काय करत होतीस? किती वाजता झोपलीस? 2 वाजले. 2 वाजता झोपलीस तरी सुद्धा 10 वाजेपर्यंत उठायला हवं होतंस तू. आता किती वाजलेत माहितीये? 12:15. खूप मच्युअर झालाय तुम्ही, शहाणपणा आलाय तुम्हाला खूप. हा, साखरपुड्याचं प्लॅनिंग वगैरे करताय. आयुष्याचं काय? पण करिअरचं काय? एव्हाना कामावरती जायला हवं होतंस तू. माहितीये, असं नाहीये ना की करिअर करायचं नाहीये, काम करायचं नाहीये, काहीच करायचं नाहीये म्हणून मग लग्न करून सासरी लोळत पडायचंय. बापरे, तू हे असा विचार करून लग्न करतेस का? आई तू नको ना बेड मध्ये लेक्चर देऊ. नाही, दिस इज सिरियस. हे बघ, हे अत्यंत बेसिक आहे आणि मला वाटतं एक मिनिट माहिती, मला वाटतं आपण वी नीड टू डिस्कस दिस. हा, कळतंय का? आपल्याला हे बोलायला हवंय. हे तुला वाटतं इतकं साधं नाहीये. हे बघ, आता मी आणि अभय आम्ही एक सर्जरी संपवली, दुसऱ्या सर्जरीला आम्ही निघालोय. म्हणजे आमचा दिवस सकाळी 5:30 ला सुरू झालाय. एव्हाना आमचा अर्धा दिवस संपला आणि तू तिथे लोळत पडलीयस. तू जळतेस का माझ्यावर? मी खूप वेळ झोपते म्हणून. बिहेव मैत्री, खूप बोलतेस. हे बघ काय आहे, तुला काहीच कळत नाहीये. रिस्पॉन्सिबिलिटी नावाची एक गोष्ट असते. तुला जो हे काय लग्न बिग्न वाटतं ना, पोरखेळ जो वाटतोय, तसं नसतं ते. रिस्पॉन्सिबिलिटी असते आपली काहीतरी. हा, आणि हे असं नुसतं झोपून स्वप्न बघून चालत नाही. उठून यू हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. तू हॅलो हॅलो. काय झालं? कट केला रे तिने फोन. म्हणजे तू स्वतःशीच बोलत होतीस? स्वतःशीच तर बोलत असते नेहमी मी. तू ऐकतोस का? अरे थांब. नाही होईल, काहीतरी होईल. एक्सरे काढूया आपण एक्सरे काढूया, बघू ना काय. माझ्या ओळखीचा डॉक्टर आहे, पण लगेच जाऊ. मला शिर्डीला जायला उशीर होत होता यार. काय हरकत नाही, आपण जाऊया ना. आधी महिना तू गाडी कर. हळूहळू हाताचं ठेव. हात हलवू नको. हात नीट धर. हे बस गो. हात भाऊ. आईच्या गावात. सॉरी. अरे आदिल, तुमची मैत्री अशक्य आहे रे. तुम्ही एवढे असले. आज तिचं चेकअप सुरू आहे. डॉक्टर तिला चेक करतात. कार्टूनचा वगैरे आवाज काढून दाखवते अरे ती त्यांना. आणि डॉक्टरही असतात. अरे काय झालं? तुम्ही इथे असं निवांत का बसलात? मी तू कुठे? मी तुला खूप लागलं का? अरे मला रोकडाचा फोन आला आता. तुम्हाला म्हणलं मी तुला बरं नाही, ते हॉस्पिटलमध्ये आणलंय. अरे हे बघ, मी गाडी आणली नाही. हा आदिल, गाडी माझं स्पीडोमीटरचा काटा बिघडलाय ग. म्हणजे माझा पण ऍक्सिडेंट व्हायचा त्याच्या नादात आणि मला हॉस्पिटलमध्ये भरती करायला व्हायचं. म्हणजे मी तू राहिली साईडला, माझ्याकडे लक्ष द्यायला लागेल. म्हणून मी तू कुठे? मला सांगितलं खूप लागलंय का? हा कुठे? ती कारचा ऍक्सिडेंट झाला का तिच्या? तिला लायसन्स मिळत नव्हता खूप दिवस. एक मिनिट.
हॉस्पिटल मधला ना वासाने फार त्रास होतो मला. चक्कर यायला लागते, मग काही सुचत नाही मला. आहे का आता बरं वाटतंय ना? आता बरं वाटतंय. खरं सांगू का, हॉस्पिटल मधला ना असं आल्यावर मला त्रास सुरू होतो, त्रास. आयशू मितू, ओ माय गॉड, मितू काय झालं तुला? बरी आहेस ना तू? हा, खूप दुखतं तुला, खूप काय झालं? कुठे कुठे लागलं मला दाखव. कुठे लागलं? अगं. अय्यो, काय आहे मितू? काय करतेस? बरी आहेस? बरं वाटतं तुला? मी बरी आहे. तू बरी आहेस का आयशू? मला बरं वाटतंय. गुड. प्लास्टर लागलंच ना? हेअरलाईन क्रॅक आहे ग, जाईल थोड्या दिवसात. बाय द वे आयशू, तू अजून सौमित्राला सांगितलेलं नाहीयेस ना आपण इथे आलोय ते? मी कुठे सांगते त्याला काही? अजून नाही सांगितलंय मी कोणाला काही. थँक गॉड. अरे सांगीन रे, टेन्शन कसलं आहे? हे बघ, सौमित्र माझ्यावर चिडणार नाही कारण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि जरी तो चिडला तरी मी त्याला प्लास्टर दाखवून सिंपती मिळवेन. सिंपल. ए गाईज, आपण एक सेल्फी काढूयात का? हा, प्लास्टर सेल्फी काढूयात. चल चल चल. ए रेणू, इकडे इकडे. अगं ये ग, ये पटकन ये. मी थांबतो. हात असं घेऊ नकोस तुम्ही. तू अगं ठीक आहे. असं ठेवायचं असतो हात. आयशू रिलॅक्स, स्माइल. अरे हाय डॅड. अरे विघ्नेश, मी आत्ताच एक कविता केली, ऐक ऐक. कविता ऐकत जा जरा. हे बघ, जरी मी झालो रिटायर तरी माझ्या अंगात फायर. जरी मी झालो रिटायर तरी माझ्या अंगात फायर. नाही उडाला माझा फ्यूज, नाही जळाली वायर. काय मस्त आहे की नाही? फर्स्ट क्लास कविता आहे की नाही? ऐकून पंक्चर झाला का नाही टायर? अरे वा, हे पण जुळतंय. मस्तच आहे. बाबा तुम्ही सर्व्हिस मधून रिटायर होताय की मेंटल रिटायर होताय? अरे येड्या, कला आहे ही, कला. तीच त्याचा त्रास होतोय मला. अरे वा, तुलाही जमते की जुळवाजुळवी करायला? अजून एक आता हे आई बघा, यांना सांगून ठेवा, कसलं तरी फालतू कविता बनवतायत. आणि जर यांचं असं वाढत गेलं ना तर घरातून पळून जाईल ना मी. अहो तुम्ही हे घ्या, सांगितलं की नाही बघ मी. माझं सोन. अरे, या ऐश्वर्यानं काहीतरी नवीन पोस्ट टाकली आहे, काहीतरी फोटो अपलोड केलाय. मैत्रिणीला काय ऍक्सिडेंट झाला, धडपडली की काय? कुठे? हे बघ हे बघ हे बघ. अरे हे काय? काय काय झालं काय या पोरीला? हाताला प्लास्टर वगैरे लागलंय. हो, कुठे धडपडली असेल ही पोर? आणि असं असताना कोणी फोटो काढतं काय? बाई तरी तुम्ही आधीच फोन करा ना, विचारा ना काय झालंय ते. आई कशाला टेन्शन घेतेस? प्रेमात धडपडली असेल. काय दाखवू तुला? माझा टॅप फोन लावा हो आधी. नाही नाही ठीक आहे, तू हात खाली घे. सौमित्र, हे बघ, गरज नाहीये त्या गोष्टीची. मी काही तुला प्रेशर वगैरे देण्याचा प्रयत्न करत नाही, मला कळलंय. तू मला सोडून चाललायस, माई मला सोडून गेली. तुझा हात मोडलाय, कुठे जाणार मी हा मोडलेला हात घेऊन? तू असं हे इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करू नकोस. आणि असं हे तू गोड गोड बोलून असं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस मला नेहमीसारखं. मी कन्व्हिन्स होऊ शकतो, म्हणजे नाही होणार आहे यावेळेला. पण मी एक सिक्रेट सांगितलं तर होशील कन्व्हिन्स. काय? काय? तेरी बिच्छू मेरी बिच्छू.